नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, रॅशन कार्ड संदर्भामध्ये बिग अपडेट आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यांना या ठिकाणी लेटर पाठवण्यात आलेले आहे, आदेश पाठवण्यात आलेले आहे की रॅशन कार्ड बंद करून टाका। मग हे रॅशन कार्ड का बंद होणार आहेत, त्यानंतर कोणत्या लाभार्थ्याचे बंद होणार आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल जाईल। मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 2013 मध्ये जे लाभार्थी APL असेल, BPL असेल किंवा अंत्योदय असेल, असे जे लाभार्थी रॅशन कार्डचा लाभ घेत आहेत आता सध्या, मग यामधून काही लाभार्थ्यांचं नाव इथं कमी होणार आहे। मग यामध्ये जे केंद्राच्या माध्यमातून जे रॅशन कार्ड सरेंडर करण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी तहसीलमध्ये सांगत आहेत, मग हे का सांगत आहेत मित्रांनो, यामध्ये टर्म आणि कंडिशन काही लावण्यात आलेले आहे सरकारच्या माध्यमातून। यामध्ये काय झालेलं माहिती आहे का, काही लाभार्थी विनाकारण इथं शासनाकडून जे रॅशन आहे ते घेत आहेत, म्हणजे त्यांचं काही टर्म आणि कंडिशनमध्ये ते बसत नाही आहेत, तरी सुद्धा ते प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आहे असेल, जे मोफत रॅशन दिला गेला त्याच्या माध्यमातून सुद्धा रॅशन अनेक लाभार्थी घेतले आणि एकमेकाचं बघून हे अनेक लाभार्थी रॅशन कार्ड काढलेले आहेत आणि ते रॅशनचा लाभसुद्धा घेत आहेत। मग इथं शासनाला असं कळालं, जे लाभार्थी आत्तापर्यंत रॅशन मोफत घेत आहेत किंवा रॅशन कार्डावर ते धान्य घेत आहेत, अशा लाभार्थ्याकडून वसूल करून घ्या। जे तहसीलचे कर्मचारी येऊन त्यांच्या घरी जा किंवा त्यांना जे रॅशन कार्डाच्या माध्यमातून जे अन्न घेतलेले आहे, मग गहू असेल, तांदूळ असेल, काही चना डाळ असेल, तेल असेल, जे काही घेतलेले आहे, साखर असेल, त्यांच्याकडून जेवढे पैसे भरपाई आहे तेवढी भरपाई त्यांच्याकडून करून घ्या। जर भरपाई देत नसेल तर त्यांना सरळ त्या ठिकाणी त्यांच्यावरती जे अधिनियम कलमानुसार जे काही फ्रॉडच्या माध्यमातून जे काही नियम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, त्या नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करा असं सांगण्यात येत आहे। परंतु मित्रांनो, टर्म आणि कंडिशन जे शर्ती आहे काय असणारे आहेत, या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेची आहे। ते माहितीसुद्धा मी इथं लिहून टिप्स केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक एक मी वाचूनसुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। म्हणजे यामध्ये जे टर्म आणि कंडिशन आहे शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले, प्रत्येक जिल्हा लेवलला जिल्ह्यांना आता प्रत्येक कोटेधारकांना पाठवत आहे। मग हे काय टर्म आणि कंडिशन असणार आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहात। आता बघा, सर्वप्रथम जे लाभार्थी इन्कम टॅक्स भरत आहेत, टॅक्स पेअर आहेत, अशा लाभार्थ्यांचं इथं रॅशन कार्ड पात्र राहू शकत नाही। त्यांचं नाव सरेंडर करण्यासाठी सांगत आहे। तर अशा लाभार्थ्यांनी जर त्यांचं रॅशन कार्ड सरेंडर नाही जर केला, जमा नाही जर केला तहसीलमध्ये, तर त्यांच्या नावानं कारवाई होईल, त्यांच्यावर कारवाई होईल। जे काही शासनाच्या माध्यमातून जे काही त्यांच्या रीतसर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आणि दुसरा आणि टर्म आणि कंडिशन दुसरी कोणती अशी आहे, ज्या लाभार्थ्याकडं 4 चाकी वाहन आहे, उदाहरणार्थ ट्रॅक्टर असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही 4 चाकी वाहने त्यांच्याकडे असतील, तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा इथं जे रॅशन कार्ड आहे ते सरेंडर करण्यासाठी सांगत आहेत, जमा करण्यासाठी सांगत आहेत। जर अशा लाभार्थ्यांनी जमा नाही जर केला तर त्यांच्यावर कारवाई 100% करण्यात येईल। आता मित्रांनो, त्यानंतर SC, आता तिसऱ्या नंबरला इथं टर्म आणि कंडिशन सांगण्यात आहे, म्हणजे एअर कंडिशन। ज्या लाभार्थ्याकडे AC आहे किंवा 5 किलो वॅटपेक्षा जास्त जनरेटर, मग अशा लाभार्थ्यांनी सुद्धा इथं जे रॅशन कार्ड आहे ते जमा करायचं आहे। अशा लाभार्थ्यांनी सुद्धा जमा नाही जर केलं तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल। आणि त्याच्यानंतर पुढची जे शर्त आहे ती म्हणजे 80 स्क्वेअर फूटमध्ये जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा काहीतरी तुम्ही छोटा मोठा बिझनेस करताय, अशा लाभार्थ्यांनी सुद्धा रॅशन कार्डाचा लाभ घेत आहे। परंतु अशा लाभार्थ्यांना सुद्धा हे जे रॅशन कार्ड आहे ते सरेंडर करायचं आहे, ते जमा करायचं आहे। जमा नाही जर केलं तर त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आणि मित्रांनो, त्यानंतर जी टर्म आणि कंडिशन असणारी आहे ती म्हणजे कुटुंबातील जे काही सदस्य संख्या आहे त्या सर्व सदस्य संख्येपैकी 100 स्क्वेअर फुटाची जर तुमच्याकडे कोणताही मालमत्ता असेल, एखादा प्लॉट असेल किंवा एखादा बिल्डिंग असेल किंवा या व्यतिरिक्त दुसरं काही जर असेल, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्याकडून जे रॅशन कार्ड आहे ते रॅशन कार्ड तुम्हाला इथे सरेंडर करायचं आहे। मित्रांनो, सरेंडर नाही जर केलं तर तुमच्यावर सुद्धा रीतसर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्या लेटरमध्ये इथं आदेशामध्ये हे जे नियम आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत। आता त्याच्यानंतर आता जे वार्षिक उत्पन्न आहे, आता ग्रामीण भागासाठी किती असणार आहे आणि शहरी भागासाठी किती असणार आहे। आता ग्रामीण भागासाठी जर तुमच्याकडे 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर तुम्ही घेत असाल वार्षिक उत्पन्न, तरीसुद्धा तुम्हाला इथं
रॅशन कार्डचा जे सरेंडर करायचं आहे, रॅशन कार्ड जमा करायचं आहे, तुम्ही स्वतःहून जर जमा नाही जर केलं तर तुमच्यावर कारवाई त्यांच्या माध्यमातून जे काही शासनाने लावेल त्या कारवाईला तुम्हाला इथं भुर्दंड बसणार आहे आणि तुम्हाला त्याला पात्रसुद्धा असणार आहात. त्यासाठी आत्ताच विचार करा. जर तुमच्याकडं वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागामधून 2 लाखापेक्षा जास्त जर तुम्ही जर मिळवत असाल तर तुम्हाला रॅशन कार्ड जमा करायचं आहे. आणि त्यानंतर शहरी भागासाठी 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर तुम्ही कमवत असेल तरी तुम्हाला इथं रॅशन कार्ड जमा करायचं आहे. 3 लाखापेक्षा कमी जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला इथं जमा करायची गरज नाही. आणि ग्रामीण भागासाठी 2 लाखापेक्षा कमी जर उत्पन्न जर असेल तर तरी तुम्हाला इथं जमा करण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, हे मात्र नक्की आहे, आत्तापर्यंत तुम्ही जर हे सरेंडर केला नसाल, तुम्हाला जर माहिती मिळाली नसेल तर माहिती चौकशी करून घ्या आणि स्वतःहून तुम्हाला हे रॅशन कार्ड जे आहे ते सरेंडर करायचे आहेत. हळूहळू प्रत्येक तुमच्या कोटेधारकांना आदेश दिला जाईल. या आदेशाच्या माध्यमातून कारवाई होणे सुरुवात होईल. त्यासाठी तुम्ही जर या गोष्टीमध्ये, या शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचं स्वतःचं रॅशन कार्ड हे तुम्हाला जमा करायचं आहे. मित्रांनो, आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल.